नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण पाहणार आहोत की नव्या शैक्षणिक धोरणानुसार एमफिल ही पदवी यूजीसीने बंद केलेली आहे. आता ही पदवी बंद का केली आणि ही पदवी काय होती आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या शैक्षणिक धोरणामध्ये संशोधनाला महत्त्व देत असताना संशोधनावरची एक पदवी बंद करणं याबद्दलचं कुतूहल या विषयाचा अभ्यास करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना असणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मास्टर ऑफ फिलॉसॉफी एमफिल ही पदवी यूजीसीने का बंद केली याविषयी चर्चा करणार आहोत. तर मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण की विद्यापीठ अनुदान आयोगाने एमफिल म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी कायमस्वरूपी बंद केलेली आहे. म्हणजे कोणत्याही विद्यापीठाने ही पदवी देऊ नये. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या असल्यास त्या थांबव्यात. नोव्हेंबर 2022 नंतर एमफिलची पदवी ही वैध राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. हे आयोगाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे नव्या 2020च्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं त्यात म्हटलेलं आहे. आयोगाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या PhD नियमावलीतही एमफिलचा समावेश केला नव्हता. तेव्हाच एमफिल रद्द झाल्याचे स्पष्ट झाले होते. एमफिलचे स्थान काय आहे आपण जर पाहिलं, एमफिलचं स्थान म्हणजे भालचंद्र मुनगेकरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सेटनेटला पर्याय देण्यासाठी म्हणून हे पर्यायी डिग्र्या हे केल्या गेल्या, त्यामध्ये मग एमफिलला थोडी भाव आला. एमफिल आणि PhD सेटनेटला ऑर करण्यात आली. आणि पण एमफिलचं स्थान नेमकं काय होतं आजपर्यंत शिक्षणामध्ये? एमफिल म्हणजे मास्टर ऑफ फिलॉसॉफी अशी पदवी गेली अनेक दशके भारतीय विद्यापीठे प्रदान करत होती. पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर दीर्घ संशोधनाअंती PhD मिळवणे अपेक्षित असते. त्यापूर्वीची एक पायरी अशी एमफिलची धोपटपणे ओळख आपल्याला करून घेता येईल अशी ती ओळख होती. पदव्युत्तर एमफिल PhD अशी उच्च शिक्षणातील पदव्यांचा चढता क्रम वर्षानुवर्षे प्रचलित आहे. मात्र यातील एमफिल हा ऐच्छिक टप्पा होता. PhD करताना संशोधनाचा पाया भक्कम झाल्यामुळे एमफिल फायदेशीर ठरत असले तरी ते बंधनकारक नव्हते. महाविद्यालयीन अध्यापन पदासाठी पूर्वी एमफिल झालेल्या उमेदवारांचा विचार होत असे. मात्र शासनाने अध्यापक पदासाठी पात्र परीक्षा म्हणजे नेट किंवा सेट उत्तीर्ण असण्याची अट घातली. त्यातून काय झालं तर त्यातून PhD धारकांना वगळण्यात आलं. मात्र एमफिल केलेल्या उमेदवारांनाही सवलत देण्याबाबतचा मुद्दा अस्पष्ट राहिला. 3 वर्षाची पदवी, त्यानंतर 2 वर्षाची पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर 2 वर्ष एमफिल आणि नेट सेट किंवा 3 ते 5 वर्ष PhD असे अध्यापक पदासाठी पात्रतेचे पर्याय निर्माण झाले. त्यामुळे एमफिल पेक्षा उमेदवारांचा कल हा थेट PhD कडे वळू लागला. त्यामुळे हळूहळू संशोधनातील प्राथमिक टप्पा अशी ओळख असलेली एमफिल ही पदवी काहीशी दुर्लक्षित झाली. म्हणजे त्याची उपयुक्तता थोडीशी संपल्यातच जमा झाली होती. पण मुनगेकरांनी जेव्हा एमफिल PhD ह्या दोन्हीही सेटनेटला ऑर अशी भूमिका घेतली तेव्हा त्याला अधिक व्हॅल्यू यायला सुरुवात झाली. आणि आपण पाहतो की मुक्त विद्यापीठातून सुद्धा अनेकांनी एमफिलच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. अनेक विद्यापीठामध्ये अशा पद्धतीने एमफिल वाटण्याचा प्रकारही झालेला चर्चेमध्ये होता, आपण तो पाहिलेला आहे. एमफिल बंद का करण्यात आलेला आहे आता हा तो आपल्या समोरचा प्रश्न आहे. आता ह्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये असा काय बदल आहे आणि यातून हे कशा पद्धतीने केलं गेलं? या पदवीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जो आहे तो अत्यंत घटतच आलेला होता. कारण त्याचं व्हॅल्यूच राहिली नसेल तर ते कसं? आणि मग हे पदवी बंद करण्यामागचं कारण होऊ शकते का? तर हे खचितच हे कारण होऊ शकत नाही. मुलांचा कल नसणं किंवा मुलांचा प्रतिसाद कमी होणं हे काही याचं कारण नाही. तर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्यक्ष काम, संशोधन याचा विचार करून अभ्यासक्रम, पदव्यांची रचना यात अनेक बदल करण्यात आलेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर एमफिलचे औचित्य संपुष्टात आल्याचे दिसते. पूर्वी बहुसंख्य विषयाच्या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सैद्धांतिक पातळीवरील होता. त्याला नव्या रचनेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि संशोधनाची जोड देण्यात आलेली आहे. जे प्राथमिक शिक्षणापासूनच या संशोधन पद्धतीला म्हणजे गांधीजीची वर्धा शिक्षण पद्धती जी होती म्हणजे हात आणि काम ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजेत अशा पद्धतीचं धोरण आता स्वीकारलं गेलेलं आहे. आणि म्हणून मग रचनात्मक जो बदल आहे, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि संशोधनाची जोड यामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे पदवी पातळीवरील वरही संशोधनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे पदवी अभ्यासक्रमातील 4 पैकी 1 वर्ष पूर्णपणे संशोधनासाठी देणे अपेक्षित आहे.
त्यामुळे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना संशोधनाचा पाया तयार होऊ शकेल. 4 वर्षाच्या पदवीनंतर थेट PhDला प्रवेश घेण्याचाही पर्याय आता मिळू शकेल. म्हणजे पदवीचे शिक्षण झाल्यानंतर पदव्युत्तर पदवी आणि PhD असा सामायिक अभ्यासक्रमाचा प्रवेश घेण्याचा पर्याय शिक्षण धोरणात देण्यात आलेला आहे. या नव्या रचनेत एकेकाळी PhD सारखेच मानाचे स्थान असणाऱ्या MPhilचे अस्तित्व उरलेले नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जगभराच्या विद्यापीठांमधली काय स्थिती आहे तर आजही युरोपातील बहुतेक विद्यापीठामध्ये MPhil ही पदवी कायम आहे. PhDच्या अलीकडचा टप्पा असे त्याचे स्थान आहे. जुन्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये MPhil कायम आहे आणि त्याचे महत्त्व मानही टिकून आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ही MPhil ही पदवी दिली जाते. अमेरिकेतील बहुतेक विद्यापीठामध्ये मात्र MPhil ही पदवी नाही. कॅनडात काही विद्यापीठे MPhil पदवी देतात, मात्र त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आणि कमी आहे. निर्णयावर या काय आक्षेप आहेत हे जर आपण पाहिले यासाठी आपण डिटेलसाठी आपण लोकसत्तामधला मुळेंचा लेख वाचू शकता. निर्णयावर आक्षेप म्हणजे MPhil केलेल्या उमेदवारांचे मनुष्यबळाची रचना करताना नेमके स्थान काय हा भारतातील उच्च शिक्षण रचनेतील प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. मात्र तरीही शैक्षणिकदृष्ट्या MPhilला स्थान आणि मानही कायम होता. नोकरी किंवा पदोन्नती वेतनवाढ या पलीकडे जाऊन संशोधनाचा पाया पक्का करण्याचा पर्याय MPhilने उपलब्ध करून दिला होता. एखाद्या क्षेत्रात काम करताना केलेल्या संशोधनाचा आवाका PhDच्या स्तराचा नसेल तरी अशा संशोधनाला MPhilचे कोंदण मिळू शकत होते. आता हौशीसाठी किंवा केलेल्या संशोधनाला औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी असलेला एक पर्याय बंद झालेला आहे. ही पदवी बंद करताना धोरणात कोणत्याही स्वरूपाचे ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही असा आक्षेप धोरणाचा मसुदा जाहीर झाल्यापासून घेण्यात आलेला आहे. आणि मग हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संशोधन मुळामध्ये कशा पद्धतीने होते आणि मग MPhil जेव्हा भालचंद्र मुनगेकरांनी सेटनेटला पर्याय केला तेव्हा MPhil वाल्यांचा पहिलं स्केल 6,000चं जे स्केल आहे ते सेटनेटवाल्यांना 6 वर्षानंतर देण्यात येते आणि MPhil वाल्यांना 5 वर्षानंतर देण्यात येत होता. म्हणजे या अर्थाने सुद्धा MPhil करत होती लोक, पण आता तेही काढून घेतल्यामुळं MPhilचं महत्त्व कमी झालेलं आहे. पण याच्यावरचा आक्षेप मूळ हा आहे की याचं ठोस स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणजे जगामधल्या काही विद्यापीठामध्ये ही डिग्री अद्यापही चालू आहे, पण आपल्याकडं मुळात संशोधनाचा पाया पक्का करण्याचा जो पर्याय आहे म्हणून MPhilकडे पाहिला जात होता तो आता प्राथमिक शिक्षणापासूनच आलेला आहे. म्हणून कदाचित हे धोरण रद्द झाला असावा असाही आक्षेप याच्यावर घेतला जातो. तर धन्यवाद मित्र हो. या चॅनलवर नवीन याचं चॅनल सबस्क्राईब करा. आपण शिक्षण राजकारण या अनुषंगाने जी नवीन प्रश्न असतात जी चर्चेत येतात त्यावर आपलं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं मत देतो. आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली, आपल्याला या अनुषंगाने काही प्रश्न असतील किंवा याच्याकडे पाहण्याचा MPhil बंद याकडे पाहण्याचा आपलं काही वेगळं व्ह्यू असेल तर तो आपण कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि यापूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी करंट राजकारणावरची वर आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथंच